नमस्कार विद्यार्थी मित्र. कालच्या आपल्या पिरियडमध्ये आपण ज्या काही बी ए तृतीय वर्ष आणि सेमिस्टर 5वे यामधील पेपर 10वा आधुनिक महाराष्ट्रातील समाजसुधारक आणि ह्या आधुनिक महाराष्ट्रातील समाजसुधारकांची माहिती पाहत असताना ज्या काही समाजसुधारक जे विठ्ठलरामजी शिंदे आणि या विठ्ठलरामजी शिंदेंनी केलेल्या कार्याची माहिती पाहत असताना सर्वप्रथम आपण प्रकरण क्रमांक 4 जे विठ्ठलरामजी शिंदे यांची माहिती पाहत असताना या प्रकरणामध्ये किंवा विठ्ठलरामजी शिंदे यांच्याबद्दलची माहिती पाहत असताना कालच्या पिरियडमध्ये आपण विठ्ठलरामजी शिंदे यांचं प्रारंभिक जीवन कसं होतं याबद्दलची माहिती पाहिली. तर आजच्या आपल्या या भागामध्ये किंवा आपल्या पिरियडमध्ये आपण विठ्ठलरामजी शिंदे यांच्या सामाजिक कार्याबद्दलची माहिती पाहणार आहोत. तर विठ्ठलरामजी शिंदे यांच्या सामाजिक कार्याची माहिती पाहत असताना सर्वप्रथम त्यांनी सुरुवात केलेल्या डिस्प्लेस्ड क्लासेस मिशन या ज्या काही सामाजिक संघटना मिशनची माहिती पाहणार आहोत. त्यानंतर विठ्ठलरामजी शिंदे यांच्या सामाजिक कार्यामध्ये त्यांनी अन्य जे काही स्त्रियांसाठी केलेलं कार्य, अस्पृश्यांसाठी केलेलं कार्य किंवा इतर जे काही कार्य या सर्वांची माहिती पाहणार आहोत. तर काल आपण विठ्ठलरामजी शिंदे यांच्या प्रारंभिक जीवनाबद्दलची माहिती पाहिली आणि डिस्प्लेस्ड क्लास मिशनची थोडक्यात माहिती पाहिली. तर आज आपण विठ्ठलरामजी शिंदे यांच्या सामाजिक कार्यामध्ये डिस्प्लेस्ड क्लासेस मिशन याबद्दलची माहिती पाहणार आहोत. तर विठ्ठलरामजी शिंदे यांनी जे काय अस्पृश्य समाजाच्या हालअपेष्टा किंवा त्यांच्या ज्या काही समस्या आहेत या सर्व समस्या जाणून घेतल्या आणि त्याच्यावर योग्य उपाययोजना किंवा समाजाकडून होत असलेल्या हालअपेष्टा पाहून त्यांनी त्यावर एक उपाय म्हणून डिस्प्लेस्ड क्लासेस मिशनची स्थापना केली आणि या डिस्प्लेस्ड क्लास मिशनची स्थापना 8 ऑगस्ट 1906 मध्ये मुंबई येथे करण्यात आली आणि या क्लासेसची किंवा या मिशनची स्थापना करण्याचा प्रमुख उद्देश म्हणजे जे काही अन्याय, अत्याचार आणि जुलमी राजवट किंवा जे काही अस्पृश्य लोकांवर होणारे अन्याय अत्याचार हे दूर करण्यासाठी किंवा या अन्याय अत्याचारावर प्रखर असा लढा देण्यासाठी म्हणून या मिशनची स्थापना करण्यात आली. म्हणजे समाजातील जो उपेक्षित वर्ग या घटकाची सेवा करण्याचा महत्त्वाचा एक उद्देश किंवा प्रयत्न ह्या डिस्प्लेस्ड क्लास मिशनचा होता. त्याचबरोबर उपेक्षित जे बहुजन समाज किंवा ज्या आपल्या अधिकारापासून वंचित आहे यांना नोकरी मिळवून देणे, त्यांच्या शिक्षणाचा प्रसार करणे, समाजात असणाऱ्या विविध अडचणी असतील किंवा शिक्षणाचा प्रसार करणे, सार्वत्रिक जे धर्म असेल, व्यक्तिगत अधिकार, नागरिकता आणि त्यांना जे काही आत्तापर्यंत मिळालेल्या ज्या काही आवश्यक गरजा किंवा आवश्यक बाबी ती मिळवून देण्यासाठी म्हणून विठ्ठलरामजी शिंदे यांनी डिस्प्लेस्ड क्लास मिशनची स्थापना केली. आता या डिस्प्लेस्ड क्लास मिशनची स्थापना झाल्यानंतर अस्पृश्यांच्या किंवा अस्पृश्य समाजाच्या उद्धारासाठी ज्या कार्याची सुरुवात यांनी केली त्या डिस्प्लेस्ड क्लासेस मिशनचे कार्य कसं होतं याबद्दलची आपण माहिती पाहू. तर सर्वप्रथम 1 नंबरचा पॉईंट म्हणजे डिस्प्लेस्ड क्लास मिशनचा शिक्षणाचा प्रसार किंवा या मिशनच्या माध्यमातून शिक्षणाचा प्रसार. डिस्प्लेस्ड क्लास मिशनची जी काही संघटना किंवा जी काही चळवळ सुरू झाली त्याचा प्रमुख उद्देश म्हणजे तळागाळातील समाज, जो समाज शिक्षणापासून वंचित आहे त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे. अस्पृश्य समाज हा शिक्षणापासून वंचित असतो आणि त्या अज्ञानी समजला जाणाऱ्या वर्गाला या अज्ञानातून बाहेर काढणं, शिक्षणाच्या प्रवाहात आणणं, पाश्चिमात्य शिक्षण मिळवून देणं आणि जी काही त्या काळामध्ये असणारी धार्मिक बाबी किंवा सामाजिक बाबी ज्या समाजावर लादल्या गेल्या होत्या त्यामध्ये उच्च नीच अशा भेद किंवा अन्य बाबी या सर्व बाबीवर उत्तर म्हणजे शिक्षणाचा प्रवाह निर्माण करणे किंवा शिक्षण निर्माण करणे आणि अशा माध्यमातून त्यांनी अनेक ठिकाणी
या ख्रिश्चन ज्या काही डिस्प्रेस्ड क्लास मिशनच्या माध्यमातून अस्पृश्यांसाठी शाळा काढण्यास प्रारंभ केलं, शिक्षणाच्या प्रसाराचं कार्य चालू केलं. त्यामुळे समाजामध्ये जे काही अस्पृश्य समजले जाणारे जे अशा लोकांना किंवा अशा मुलांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणण्याचं काम डिस्प्रेस्ड क्लास मिशनच्या माध्यमातून करण्यात आलं. त्यानंतर औद्योगिक शिक्षण देण्यास प्रारंभ केला, नंबर 2चा पॉईंट. आता शिक्षणाबरोबरच अस्पृश्य समाजांना व्यवसाय, उद्योगधंदे यांचं शिक्षण देण्यास त्यांनी प्रारंभ केलं. औद्योगिक शिक्षण देण्याचा प्रमुख उद्देश म्हणजे त्यांना स्वतःच्या पायावर किंवा स्वतः उदरनिर्वाह भागवता येईल अशा उद्योगधंद्याचं ज्ञान असलं पाहिजे. आणि त्याचबरोबर शिक्षणाची व्यवस्था करावी यासाठी म्हणून त्यांनी अस्पृश्यांना आपल्या ज्या काही अंगभूत असणारे गुण, त्यांना ज्या बाबीमध्ये आवड आहे त्या बाबीमध्ये औद्योगिक शिक्षण घेणं, नोकरी करणं, त्याचबरोबर विविध ठिकाणी त्यांनी औद्योगिक शिक्षण संस्था स्थापन करायला सुरुवात केली. आणि त्या माध्यमातून ज्या आवश्यक गरजा भागवल्या जातील किंवा उदरनिर्वाह भागवल्या जातील अशा ज्या काही बाबी म्हणजे कोर्स सुरुवात करण्यास त्यांनी प्रारंभ केला. त्यामुळे औद्योगिक शिक्षणामुळे जे समाजातील उपेक्षित घटक किंवा मुलं असतील ते शिक्षणाच्या प्रवाहामध्ये येऊ लागले आणि त्यांचे उदरनिर्वाह भागण्यास प्रारंभ झाला. त्याच्यानंतर नंबर 3चा पॉईंट म्हणजे वसतिगृहाची स्थापना. आता डिस्प्रेस्ड क्लास मिशन मध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलं असतील जी घराकडून त्यांची परिस्थिती दयनीय होती, ते आपल्या घरून शिक्षण घेऊ शकत नव्हते, अशा मुलांसाठी वसतिगृहाची स्थापना केली. आणि या वसतिगृहामध्ये शिक्षणासाठी येणाऱ्या मुलांना राहण्याची व्यवस्था, भोजनाची व्यवस्था, अशा व्यवस्था अस्पृश्य समाजातील किंवा अस्पृश्य लोकांसाठी करून दिली. त्यामुळे समाजातील अनेक लोकांनी आपल्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहाकडे किंवा शिक्षण देण्यास त्यांनी प्रारंभ केला. आणि या वसतिगृहामुळे विद्यार्थ्यांची संख्या वाढली. त्यानंतर मुंबई असेल, पुणे असेल, मालवण, सातारा, कोल्हापूर, हुबळी, ठाणे, दापोली, अमरावती, मद्रास इत्यादी अनेक ठिकाणी वसतिगृहाची स्थापना केली. आणि यामुळे जो काही शिक्षणाच्या प्रवाहाकडे म्हणजे डिस्प्रेस्ड क्लास मिशनच्या माध्यमातून एक शिक्षणाचा प्रवाह वाढण्यास प्रारंभ झाला. आता नंबर 4चा पॉईंट म्हणजे अन्यायाला विरोध करण्यास त्यांनी प्रारंभ केला. जसं सर्व जाती धर्मातील लोक हे समान आहेत हे मानणारा जो डिस्प्लेस्ड क्लासेस मिशनचा जो उद्देश म्हणजे सर्व जाती धर्मातील लोक समान आहेत या तत्वाचा अंगीकार करून त्यांनी जे काही वरिष्ठ समाजवर्गाच्या आधिपत्याखाली असणाऱ्या गरीब, कनिष्ठ आणि अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या किंवा समजूत असणाऱ्या लोकांविरुद्ध डिस्प्रेस्ड क्लास मिशनने एक टीका करायला प्रारंभ केला. सर्व जाती धर्मातील लोक समान आहेत आणि त्यांना समान अधिकार, समान शिक्षणाची व्यवस्था आणि त्यांची समान जे काही हितसंबंध असतील किंवा त्यांची स्वातंत्र्य, समता, बंधुता या सर्व मूल्याची जोपासना केली पाहिजे. यासाठी म्हणून वेळोवेळी त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून कार्य करण्यास किंवा आपल्या पद्धतीने या अन्यायाविरुद्ध एक आक्रमक भूमिका घेण्यास प्रारंभ केला. त्याच्यानंतर 5 नंबरचा पॉईंट म्हणजे जनजागृती. डिस्प्रेस्ड क्लासेस मिशनद्वारे समाजामध्ये विविध अन्याय, अत्याचार, त्यामध्ये वेठबिगारी असेल, गुलाम प्रथा असेल, अशा पद्धतीच्या जो समाज गुलामगिरीचे जीवन जगत होता अशा गुलामगिरीमध्ये जगणाऱ्या लोकांना त्यांनी तत्कालीन स्थितीमध्ये गुलामगिरीचं जीवन जगू नका, शिक्षणाच्या प्रवाहात या लोक जे काही गरीब जनतेवर होणारे अन्याय, अत्याचार आणि याबाबतची माहिती जनमानसात मांडण्याचं काम त्या काळामध्ये त्यांनी करण्यास प्रारंभ केला. आणि या डिस्प्रेस्ड क्लास मिशनने म्हणजेच विठ्ठलरामजी शिंदे यांनी ज्या काही अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या लोकांना आपलं कुटुंब मानून त्यांना हातभार लावणं किंवा जे काही गरीब लोक यांच्यासाठी कार्य करण्यास प्रारंभ केलं. आणि ज्या लोकांना अशा लोकांसाठी कार्य करण्यासाठी किंवा अशा लोकांना मदत करायची आहे यांच्याकडून मदत घेऊन या अस्पृश्य लोकांमध्ये एक जनजागृती आणि अस्पृश्य लोकांसाठी उद्धाराचं काम हे विठ्ठलरामजी शिंदे यांनी करण्यास प्रारंभ केले. आता या विठ्ठलरामजी शिंदे यांनी सुरुवात केलेल्या डिस्प्रेस्ड क्लासेस मिशनचा उद्देश काय होता?
तर डिस्प्रेस्ड क्लासेस मिशनचा पहिला उद्देश म्हणजे जो काय अस्पृश्य समाजातील लोकांत जो शिक्षणाचा प्रवाह, जो वंचित राहिलेला घटक त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे, त्यांचा शिक्षणाचा प्रसार करणे, प्रचार करणे आणि समाजामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणणे हा पहिला उद्देश होता. त्याचबरोबर स्वतःवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराची जाणीव करून देणे, त्यासाठी तत्कालीन स्थितीमध्ये शिक्षणाचा प्रसार झालाच पाहिजे हा उद्देश हा विठ्ठलरामजी शिंदेंचा होता. दुसरा उद्देश होता जो अस्पृश्य समाजातील लोकांना शिक्षणाबरोबरच काय दिलं पाहिजे, औद्योगिक शिक्षण दिलं पाहिजे. त्यामुळे त्यांचे जे काही कलागुण असतील ते विकसित होतील किंवा कलागुणाचा प्रसार होईल, हे तत्कालीन स्थितीमध्ये त्याचा दुसरा उद्देश होता. तिसरा उद्देश विविध जे काही प्रकारचे औद्योगिक शिक्षणाबरोबर अस्पृश्य समाजातील लोकांना विविध क्षेत्रात नोकऱ्या उपलब्ध करून देणे, त्यामुळे समाजातली जातीयता विषमता काही प्रमाणात कमी होईल हा उद्देश होता. त्यानंतर पुढचा उद्देश म्हणजे अस्पृश्य समाजाचे जीवन, अस्पृश्य समाजाला जे जीवन, अस्पृश्य समाजातील लोक जे जीवन जगतात त्यांना काही सामाजिक अडचणीला सामोरे जावं लागत आहे आणि त्यांच्या जीवनात येणाऱ्या विविध अडचणीच्या वेळेस त्यांना मदत करणे, त्यांच्या अडचणीचे निवारण करणे, नैसर्गिक ज्या काही आपत्ती आल्या असेल, संकटे, दुष्काळ, महापूर, अशा वेळेस जनतेला डिस्प्रेस्ड क्लासेसच्या माध्यमातून मदत करणे, त्यांच्या काही ज्या अडचणी असतील त्या अडचणी सोडवणे, हे डिस्प्रेस्ड क्लास मिशनचा प्रमुख उद्देश होता. आता ह्या अस्पृश्यांच्या प्रमुख बाबी त्यामध्ये ज्या काही सर्वांचा समान धर्म, व्यक्तिगत जे व्यक्ती स्वातंत्र्य असेल, नागरिकत्व असेल किंवा त्यांच्यामध्ये त्यांना मिळत आतापर्यंत मिळालेल्या नाही त्या ज्या काही प्रमुख बाबी ह्या समाजाकडून मिळवून देण्यासाठी म्हणून विठ्ठलरामजी शिंदे यांनी प्रयत्न करायला सुरुवात केली. आता या विठ्ठलरामजी शिंदे यांनी विविध उपक्रमाच्या माध्यमातून तत्कालीन स्थितीमध्ये समाजामध्ये जागृती घडवून आणण्याचं काम केलं आणि याचाच म्हणजे ह्या सर्व बाबीसाठी तत्कालीन स्थितीमध्ये ज्या काही महात्मा गांधी असतील, लोकमान्य टिळक असतील, या लोकांनी ज्या अस्पृश्य समाजला जाणाऱ्या लोकांच्या बद्दलची आत्मीयता होती यांना, त्याचप्रमाणे विठ्ठलरामजी शिंदे यांनी महात्मा गांधी असतील किंवा लोकमान्य टिळक असतील यांच्याशी चर्चा केली आणि त्या माध्यमातूनच 1917 मध्ये कोलकाता येथे भरलेल्या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये जे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि या अधिवेशनामध्ये भाग घेतलेल्या विठ्ठलरामजी शिंदे यांनी अस्पृश्य निवारणाचा ठराव मांडला 1917 मध्ये. म्हणजे अस्पृश्यता जी मानली जाते, ज्यांना कमी लेखलं जातं ज्या समाजाला, त्या जो काही जातीयता विषमता मानला जाणारा जी बाब आहे ती पूर्णपणे नष्ट करणं हे आपलं कर्तव्य आहे, हे विठ्ठलरामजी शिंदे यांनी लोकमान्य टिळक असतील, महात्मा गांधी असतील यांच्याशी चर्चा केली आणि तो ठराव म्हणजेच 1917 मध्ये कोलकात्यात झालेल्या काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये कर्मवीर विठ्ठलरामजी शिंदे यांनी अस्पृश्यांच्या निवारणासाठी ठराव मांडला आणि तो पास करून घेतला की यानंतर अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या लोकांना कमी लेखलं जाऊ नये किंवा त्यांना आतोनात हाल करणे किंवा त्यांच्याकडून गुलामगिरी किंवा त्यांना तुच्छ लेखणे अशा बाबी केल्या जाऊ नये, त्यासाठी ठराव मांडला गेला. अशा पद्धतीने विठ्ठलरामजी शिंदे यांनी डिस्प्रेस्ड क्लासेस मिशनच्या माध्यमातून कार्य करायला प्रारंभ केला. आता या डिस्प्रेस्ड क्लासेस मिशनच्या माध्यमात काम करत असताना विठ्ठलरामजी शिंदे यांनी शेतकऱ्यांच्याही प्रश्नाला वाचा फोडली. त्यामध्ये त्यांनी शेतकरी परिषद सुद्धा भरली. त्या अस्पृश्याच्या उद्धाराबरोबरच महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी तत्कालीन स्थितीमध्ये जे काही शेतकरी वर्गामध्ये ज्या सुधारणा आवश्यक आहे, या सुधारणा म्हणजे जे काही ब्रिटिश सरकार आहे हे शेतकऱ्यावर जे काही अत्यंत जास्त कर लावणे,
किंवा शेतकऱ्याच्या ज्या काही मागण्या किंवा गरजा आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे, अशा बाबीवर लक्ष केंद्रित करण्याचं काम केलं. अज्ञान, दारिद्र्य असेल, अंधश्रद्धा यामुळे जो शेतकऱ्याचं जीवन हालाकीचे किंवा दयनीय बनलं होतं. त्याचबरोबर शेतकऱ्याला जास्त प्रमाणात शासनाकडून कर लावला जात होता. त्यामुळे शेतकऱ्याचं शोषण होत होतं. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होत होता. त्यामुळे अशा सर्व शेतकऱ्यांना, जे शेतकरी अडचणीत होते, यांना एकत्र आणण्यासाठी विठ्ठलरामजी शिंदे आणि अण्णासाहेब शिंदे यांनी प्रयत्न करायला सुरुवात केलं. आणि शेतकऱ्यांची जी परिस्थिती सुधारण्यासाठी म्हणून त्यांनी 1818 मध्ये पुणे येथे शेतकरी परिषद सुद्धा भरवली. आणि या शेतकरी परिषदेच्या माध्यमातून शेतकऱ्याविषयी असणारे विविध त्याची स्थिती किंवा शेतकऱ्याचे प्रश्न मांडण्यास प्रारंभ केला. आणि ब्रिटिश लोक जे तत्कालीन स्थितीमध्ये शेतकऱ्यावर जे काही अन्यायी कर किंवा अन्य बाबी लादत होते, अशा बाबीची जाणीव करून दिली. आणि जो महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली तत्कालीन स्थितीमध्ये जो सत्याग्रहाची चळवळ चालू होती, त्या चळवळीमध्ये सुद्धा शेतकऱ्यांच्या ज्या काही प्रश्न असतील ते मांडण्याचं काम विठ्ठलरामजी शिंदे यांनी केलं. जे शेतकऱ्याचे हक्क असतील, कर्तव्य असतील, अशासाठी म्हणून शेतकऱ्यांना एकजुटीची जाणीव करून देण्याचं काम केलं. त्यांनी मुंबई असेल, चांदवड असेल, त्याचबरोबर बोरगाव, तेरदाळ इत्यादी ठिकाणी शेतकऱ्यांच्या परिषदेचं आयोजन केलं. शेतकऱ्यामध्ये जनजागृती करण्याचं काम केलं. आणि त्यांचा प्रमुख उद्देश म्हणजे शेतकरी परिषदेचा प्रमुख उद्देश काय होता? शेतकऱ्यावर जे अन्याय अत्याचार होतात, कर लावला जातो, त्याच्यानंतर शेतीमधले उत्पन्नाचं साधन कमी आणि ब्रिटिश शासन हे जास्त कर लावणं, हे अन्यायकारक कर आहेत, हे सांगण्याचं काम किंवा वाचा फोडण्याचं काम तत्कालीन स्थितीमध्ये करण्यात येऊ लागलं. जे शेतकरी वर्गाचे शोषण होण्यापासून वाचवण्यासाठी उपाययोजना राबवण्यासाठी म्हणून कार्य करण्यास प्रारंभ झालं. आणि शेतकरी वर्गात जे अज्ञान आहे, दारिद्र्य आहे, अंधश्रद्धा आहेत, इत्यादी ज्या अनिष्ट गोष्टी आहेत त्या दूर करण्यासाठी म्हणून त्यांनी कार्य करण्यास प्रारंभ केलं. आणि शेतकऱ्याचे हक्क असतील किंवा त्यांच्या काही कर्तव्य असतील याची जाणीव करून देण्यास प्रारंभ केलं. आणि शेतकऱ्यांची शेतीविषयक जे प्रश्न आहेत हे ब्रिटिश सरकारपर्यंत पोहोचण्यासाठी म्हणून शेतकरी परिषदेचं आयोजन करण्यास प्रारंभ झाला. आणि त्यामुळे ठिकठिकाणी शेतकरी परिषदाने शेतकऱ्यामध्ये एक जनजागृतीची चळवळ निर्माण करण्यास प्रारंभ झाला. अशा प्रकारे विठ्ठलरामजी शिंदे यांनी शेतकरी परिषद घेऊन शेतकऱ्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराविरुद्धची वाचा फोडण्याचा प्रारंभ केला. त्याचबरोबर त्यांनी अस्पृश्य समाजाबद्दलची असणारी आत्मीय तळमळ लक्षात घेऊन ते सुद्धा कार्य करण्यास प्रारंभ केलं. अशा प्रकारे विठ्ठलरामजी शिंदे यांच्या सामाजिक कार्य, त्यामध्ये डिस्प्रेस्ड क्लास मिशनचा जो महत्त्वपूर्ण योगदान, त्याबद्दलची माहिती आपण आजच्या पिरियडमध्ये पूर्णपणे अभ्यासली. तर डिस्प्रेस्ड क्लासेसच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या समाजातील जनजागृतीनंतर उद्याच्या पिरियडमध्ये आपण विठ्ठलरामजी शिंदे यांनी केलेलं स्त्रियाबद्दलचं कार्य किंवा स्त्रियांच्या स्वातंत्र्याबद्दलचे केलेलं कार्य याबद्दलची माहिती उद्याच्या पिरियडमध्ये अभ्यासणार आहोत.